नेत्यांकडून केली जाते, तुमची यावर काय भूमिका? गरीबाला आनंदाचा शिधा दिला ही काय उधळपट्टी आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपये दिले ही उधळपट्टी आहे? आमदारांना त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी मूलभूत सोयी सुविधांसाठी दिलेला निधी हा उधळपट्टी आहे? मुख्यमंत्री सहायता निधी लोकांचे जीव वाचवले हा का उधळपट्टी आहे? असं जर उधळपट्टी त्यांना वाटत असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा विधानसभेत दाखवलेली आहे आणि पुढे आहोत. आणि कर्जामध्ये एवढं मोठं राज्य आपलं असताना कर्ज घेण्यामध्ये आपण सगळ्यात मागे आहोत. आणि त्याचबरोबर आपण एकूण कर्ज 25% GDPच्या घेऊ शकतो. आपण 17 पॉईंट समथिंग कर्ज घेतलेलं आहे आणि FRBMच्या पण 3%च्या आत आहोत, 2.76. त्यामुळे हे सगळ्या योजना राबवून प्रकल्प राबवून देखील आपण कुठंही आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. यासाठी देखील मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना धन्यवाद देतो की हा अर्थसंकल्प जो आहे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या विकासाचा, सर्वसामान्यांच्या न्यायाचा, सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प देखील सगळ्या बाजू लक्षात घेऊन तयार केलेला आहे. कार्यकाळ होता, या कार्यकाळामध्ये आमदार असो किंवा विधान परिषदेचे सदस्य असो यांना निधी देण्याचा, विशेष निधी, लाडकी बहीण, आनंदाचा शिधा या सगळ्या गोष्टींवर प्रचंड मोठी उधळपट्टी करण्यात आली अशी तक्रार या विरोधी पक्ष नेत्यांकडून केली जाते, तुमची यावर काय भूमिका? गरीबाला आनंदाचा शिधा दिला ही काय उधळपट्टी आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपये दिले ही उधळपट्टी आहे? आमदारांना त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी मूलभूत सोयी सुविधांसाठी दिलेला निधी हा उधळपट्टी आहे? मुख्यमंत्री सहायता निधी लोकांचे जीव वाचवले हा का उधळपट्टी आहे? असं जर उधळपट्टी त्यांना वाटत असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा विधानसभेत दाखवलेली आहे. आणि अशीच जर त्यांची वृत्ती राहिली, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायचं सोडून असंच बोलत राहिले तर मला वाटतं येणारा काळ जो आहे हा या येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार.